Hello, good morning students. Today we start next part of our syllabus is price determination under perfect competition. Perfect competition is a market which is considered as an ideal market. It is imaginary concept. In reality here it never happens. So how that price is fixed in perfect competition, what is suggested by here that economists for fixation of price in perfect competition that we will study. So while considering here that price fixation, we have to decide equilibrium price. So for deciding this or determining this equilibrium price, forces of demand and supply are essential to determine here such type of price. So Marshall has compared the process of price determination to the cutting of cloth with a pair of scissors, just as both the blades of scissors are required to cut the cloth. तर आता इथं आपण प्राइस डिटर्मिनेशन अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन शिकायचं आहे. तर हे परफेक्ट कॉम्पिटिशन हे आयडियल मार्केट आहे. हे एक इमॅजिनरी कॉन्सेप्ट आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही करेक्ट प्राइस किंवा इक्विलिब्रियम प्राइस कशी ठरवायची ह्याचं मेथड त्यांनी इथं सजेस्ट केलेली आहे. आणि इक्विलिब्रियम प्राइस याचा अर्थ जेव्हा डिमांड आणि सप्लाय इक्वल असतात त्या प्राइसला आपण इक्विलिब्रियम प्राइस असं म्हणतो. तर इथं ही इक्विलिब्रियम प्राइस डिमांड आणि सप्लायचा विचार करून दोन्ही शेड्यूल किंवा दोन्ही कर्वचा विचार करून ज्या पॉईंटला डिमांड आणि सप्लाय हे इक्वल असतात त्या पॉईंटला ती प्राइस इक्विलिब्रियम प्राइस आहे असं समजलं जातं. तर मार्शलने ह्या सर्व प्रोसिजर्सची तुलना सीझरशी केलेली आहे. जसे की आपण क्लॉथ कट करण्यासाठी सीझर वापरतो आणि सीझर वापरताना आपल्याला दोन्ही ब्लेड त्याचे आवश्यक असतात. दुसरं एक ब्लेड असून चालणार आहे का? नाही, आपल्याला ते दोन्ही ब्लेड पाहिजे. सीझर चांगल्या कंडिशनमध्ये पाहिजे तरच आपण तिथं क्लॉथ कट करू शकतो किंवा पेपर कट करू शकतो. त्या पद्धतीनं इथं डिमांड अँड सप्लाय हे फोर्सेस दोन्ही हे फोर्सेस जस्ट लाईक ब्लेड्स ऑफ सीझर्स हे इथं कन्सिडर करून त्याचं इक्विलिब्रियम प्राइस ठरवण्यामध्ये त्याने मार्शलने सजेस्ट केलेलं आहे. तर आता ही इक्विलिब्रियम प्राइस कशी ठरते हे आपण शेड्यूल आणि ग्राफद्वारे बघूया. आता बघा इथं डिमांड आणि सप्लाय शेड्यूल मी दाखवलेलं आहे. पहिला कॉलम आहे प्राइस पर केजी ऑफ ॲपल्स. दुसरा कॉलम आहे क्वांटिटी डिमांडेड. तिसरा आहे क्वांटिटी सप्लाय. चौथा आहे रिलेशन बिटवीन डिमांड अँड सप्लाय. तर प्राइस 100, 200, 300, 400, 500 अशा पद्धतीने रायझिंग ट्रेंडने इथं दिलेले आहेत. आणि 100 आता आपण फक्त पहिला आणि दुसरा कॉलम बघायचा आहे. 100 प्राइस असताना 5000 क्वांटिटी डिमांडेड होती. 200 प्राइस असताना 4000 क्वांटिटी डिमांडेड होती. 300 असताना 3000, 400 असताना 2000 आणि 500 असताना 1000 अशी क्वांटिटी डिमांडेड इथं अकॉर्डिंग टू लॉ ऑफ डिमांड दाखवलेली आहे. लॉ ऑफ डिमांडमध्ये आपण काय बघितलं होतं, जसं जसं प्राईस राईज होत जाईल तसं तसं क्वांटिटी डिमांडेड फॉल होत जाते. तर त्या प्रिन्सिपलप्रमाणे इथं पहिल्या कॉलममध्ये 100पासून 500पर्यंत प्राईस राईज झालेली आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये क्वांटिटी डिमांडेड 5000पासून 1000पर्यंत फॉल झालेले आहे. तर तिथं आता आपला प्राईस आणि क्वांटिटी डिमांडेडमध्ये इन्व्हर्स रिलेशनशिप असल्यामुळं जसं जसं प्राईस वाढेल तसं तसं डिमांड कमी होतो हे आपण शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर आहे बघा क्वांटिटी सप्लायड. तर आता सप्लाय आणि प्राईस ह्याच्यामध्ये कुठल्या टाईपचं रिलेशन असतं? डिरेक्ट रिलेशनशिप असतं. म्हणजे जसं जसं प्राईस वाढेल तसं तसं क्वांटिटी सप्लायड वाढत जाते. हे आपण पाहिलेलं आहे लॉ ऑफ सप्लायमध्ये. जसं जसं 100ला 1000 आहे बघा इथं, 200ला 2000 आहे, 300ला 3000 आहे, 400ला 4000 आहे, 500ला 5000 आहे. इथं जसं जसं प्राईस 100, 200, 300 रायझिंग ट्रेंडला लागते तसंच इथं क्वांटिटी सप्लायडसुद्धा इन्क्रीजिंग क्वांटिटीमध्ये रायझिंग क्वांटिटीमध्ये आपण इथे बघितलेलं आहात. तर अशा पद्धतीनं आपण जे शिकलेलो आहोत
लॉ ऑफ डिमांडमध्ये किंवा लॉ ऑफ सप्लायमध्ये तेच आपल्याला इथं करायचं आहे. आपण लॉ ऑफ डिमांड आणि लॉ ऑफ सप्लाय सेपरेटली तिथं ड्रॉ केलं होतं. इथं फक्त एकाच एक्स ॲक्सिसवर वाय ॲक्सिसवर क्वांटिटी सप्लाईड आणि ते क्वांटिटी डिमांडेड हे कन्सिडर करून एकाच ग्राफमध्ये आपल्याला हे 2 कर्व दाखवायचे आहेत. दॅट इज डिमांड कर्व आणि सप्लाय कर्व. आणि मग त्याचं ॲनालिसिस करून मग त्याचे इक्विलिब्रियम प्राईस इक्विलिब्रियम पॉईंट शोधून काढून मग आपण त्याच्याप्रमाणे प्राईस फिक्सेशन करणार आहोत. तर आता इथं 1, 2, 3 कॉलम आपण बघितलेले आहेत. चौथा जो कॉलम आहे तो रिलेशनशिप बिटवीन डिमांड आणि सप्लाय. तर इथं आता सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम चं स्टडी करून किंवा ऑब्झर्वेशन करून आपण हा चौथा कॉलम कन्स्ट्रक्ट करायचा आहे. तर आता बघा, पहिल्या कॉलममध्ये क्वांटिटी डिमांडेड किती होती 5000. दुसऱ्या कॉलममध्ये किती आहे 1000. म्हणजे इथं आपण काय इक्वेशन करू शकतो, डी डी इज ग्रेटर दॅन एस एस, म्हणजे डिमांड इज ग्रेटर दॅन सप्लाय. दुसरा कॉलम आणि तिसरा कॉलम परत कन्सिडर करून 200 प्राईसला 4000 आणि 2000 हे जर आपण बघितलं तर 4000 हे 2000पेक्षा मोठे आहेत. म्हणून इथं आपण इक्वेशन फॉर्म करू शकतो, डी डी इज ग्रेटर दॅन एस एस, म्हणजे इथं डिमांड इज ग्रेटर दॅन एस एस. म्हणजे पहिले 100 आणि 200ला काय पोझिशन आहे, 100 प्राईस असताना किंवा 200 प्राईस असताना पोझिशन काय आहे की दोन्ही या प्राईससाठी डिमांड इज ग्रेटर दॅन सप्लाय हे इक्वेशन आपण फॉर्म केलेलं आहे. आता तिसरी प्राईस आहे 300. इथं आता क्वांटिटी डिमांडेड पण 3000 आहे आणि क्वांटिटी सप्लाईड पण 3000 आहे. म्हणजे दोन्ही कॉलममध्ये इक्वल फिगर आहे. मग इक्वल फिगर असताना आपण कुठल्या पद्धतीचं इक्वेशन आपण इथं फॉर्म करू शकतो, डी डी इज इक्वल टू एस एस, म्हणजे डिमांड इज इक्वल टू एस एस सप्लाय. त्याच्यानंतर 400 प्राईस असताना डिमांड किती झालं बघा 2000, सप्लाय किती आहे 4000. म्हणजे इथं आता डिमांड इज लेस दॅन सप्लाय असं आपण इक्वेशन फॉर्म करू शकतो. त्याच्यानंतर 500 प्राईस असताना डिमांड आहे 1000, सप्लाय आहे 5000. इथंसुद्धा आपण डी डी इज लेस दॅन एस एस, दॅट इज डिमांड इज लेस दॅन सप्लाय, हे इक्वेशन आपण फॉर्म करू शकतो. तर अशा पद्धतीने इथं सेकंड अँड थर्डचं कॉलमचं ऑब्झर्वेशन करून पहिल्या 2 केसेसमध्ये डिमांड इज ग्रेटर दॅन सप्लाय आहे, तिसऱ्या केसेसमध्ये डिमांड इज इक्वल टू सप्लाय आहे आणि चौथ्या आणि 5व्या केसमध्ये डिमांड इज लेस दॅन सप्लाय आहे. तर इथं हे शेड्यूल अगदी लॉजिकली त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे आणि अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल त्यांनी बरोबर फिगर घेऊन कन्स्ट्रक्ट केलेलं आहे टेबल. तर आता ह्या टेबलचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण बघायचं आहे आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितल्यानंतर तुम्हाला प्राईस फिक्सेशन कसं करता येईल ते कळेल. तर आता बघा, इथं मी हा आपल्या अगोदरच्या स्लाईडमधलाच जो शेड्यूल होतो तो थोडासा छोटा करून इथं तुम्हाला दाखवलेला आहे की जेणेकरून इथल्या इथं तुम्हाला ते बघताना सोपं जाईल. तर इथं बघा एक्स ॲक्सिस आहे नेहमीप्रमाणे, त्याच्यानंतर वाय ॲक्सिस आहे ॲज युजल. एक्स ॲक्सिसवर आपण क्वांटिटीज डिमांडेड ॲज वेल ॲज सप्लाईड दाखवणार आहोत इन केजी, जसं 1000, 2000, 3000, 4000 अँड 5000. वाय ॲक्सिसवर आपण प्राइसेस दाखवणार आहोत. 500पर्यंत आपण शेड्यूलमध्ये प्राइसेस घेतलेले आहेत. 500, 400, त्याच्यानंतर 300, 200 अँड 100. म्हणजे 100पासून 500पर्यंत आपण हे प्राइसेस दाखवले आहेत. ह्या दोन्हीला तुम्ही करेक्ट मेजरमेंट घ्यायचे. 2-2 सेंटीमीटर इथं घेतलेलं असेल तर इथंसुद्धा 2 सेंटीमीटर घ्यायचे. म्हणजे जे काही मेजरमेंट घ्याल तुम्ही ते एक्स ॲक्सिसवर पण तेवढंच पाहिजे आणि वाय ॲक्सिसवर पण तेवढंच पाहिजे, म्हणजे तुमचे ग्राफ्स बरोबर येतील. आता पुढचं बघा, आता काय आहे, अगोदर आपण डिमांड कन्सिडर करायचं आहे. डिमांड कॉलम घेऊन आपण अगोदर पॉईंट्स प्लॉट करायचे आहेत. आता ₹100ला 5000 क्वांटिटी डिमांडेड होती, ते अशा पद्धतीने आपण तो पॉईंट प्लॉट करतो. बघा इथं 100ला किती आहे हे 5000. आता 200ला किती येणार आहे 4000. 200ला 4000 असा पॉईंट प्लॉट करून घेतला. 300ला 3000 अशा पद्धतीनं आपण करतो नेहमीप्रमाणे. जसं आपण लॉ ऑफ डिमांड आणि सप्लायला जसे पॉईंट्स घेतले होते तसे तिथं पॉईंट्स लिहायचे आहेत. त्याच्यानंतर 400ला 2000 क्वांटिटी डिमांडेड आहेत.
आणि 500ला सुद्धा 1000 क्वांटिटी डिमांडेड आहेत. म्हणजे जसं जसं प्राईस फॉल होते तसं प्राईस राईज होते तसं तसं डिमांड इथं फॉल होतो. आणि हे पॉईंट्स जेव्हा आपण जॉईन करतो तर तेव्हा आपल्याला हा कुठला कर्व मिळतो, डिमांड कर्व मिळतो अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर आता हा डिमांड कर्व आपण काढलेला हे तुमच्या लक्षात आलं असेल, ऑलरेडी आपण हे बघितलेलं आहे. इंडिव्हिज्युअल डिमांड कर्वमध्ये बघितलेलं आहे, त्याच्यानंतर लॉ ऑफ डिमांडमध्ये बघितले. 2 वेळा आपले हे स्टडी करून झाले, त्याच्यामुळं इथं समजण्यास काही डिफिकल्टी येईल असं मला वाटत नाही. त्याच्यानंतर आता आपण सप्लायचा ग्राफ काढायचा आहे. सप्लायचं सुद्धा आपण तसंच केलेलं होतं बघा. इंडिव्हिज्युअल सप्लायमध्ये ग्राफ काढला होता, त्याच पद्धतीनं लॉ ऑफ सप्लायमध्ये सुद्धा काढला होता. ती सेमच मेथड इथं यूज करायची आहे. फक्त एका ग्राफ पेपरवर दोन्ही कर्व आपण इथं दाखवलेले आहेत की जेणेकरून आपल्याला त्याचा इंटरसेक्शन पॉईंट मिळेल. ह्या हेतूने हे दोन्ही कर्व त्याने एकाच ग्राफमध्ये घेतलेले आहेत. बघा आता सप्लायचं 100 सप्लाय असताना 1000 क्वांटिटी होती, 200 असताना 2000 होती, 300 असताना 3000 होती. ऑलरेडी वी हॅव डन. 400 प्राईस असताना 4000 क्वांटिटी होती आणि 500 प्राईस असताना 5000 क्वांटिटी होती. तर अशा पद्धतीनं आपण हे पॉईंट्स जर प्लॉट केलं तर आपल्याला सप्लाय कर्व मिळतो. या अशा पद्धतीनं हा अपवर्ड स्लोपिंग असतो. हा डावीकडून उजवीकडे, लेफ्ट हँडकडून राईट हँडकडं अपवर्ड स्लोप होतो. डिमांड कर्वसुद्धा लेफ्ट हँडकडून राईट हँडकडं डाऊनवर्ड स्लोप होतो. आणि आता ह्याचा इंटरसेक्शन पॉईंट कुठला आहे? हा जो पॉईंट आहे त्याला आपण कुठलं नाव द्यायचं आहे? ई हे नाव द्यायचं आहे बघा असं. म्हणजे इथं इंटरसेक्शन पॉईंटला आपण 300 प्राईसला इथं आपण परपेंडिक्युलर काढतो एक्स ॲक्सिसला आणि हा परपेंडिक्युलर आपण काढतो वाय ॲक्सिसला. आणि इथं जो आहे हा इंटरसेक्शन पॉईंट आहे तो आहे ई. याचाच अर्थ काय होतो? इंटरसेक्शन पॉईंटला 300 प्राईसला 3000 क्वांटिटीज डिमांडेड झालेल्या आहेत ॲज वेल ॲज सप्लायड पण झालेले आहेत. म्हणजे 300 रुपयाला तुम्ही इथं 3000 क्वांटिटीज डिमांड आणि सप्लायड झालेले आहेत. म्हणजे ही इक्वल आहे. इथं डिमांड आणि सप्लाय ह्या ई पॉईंटला डिमांड आणि सप्लाय इक्वल आहेत. हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे ह्या इंटरसेक्शन पॉईंटला कन्सिडर करून ही काय झाले? आयडियल प्राईस झाले आणि हे काय झाले? आयडियल क्वांटिटी ऑफ डिमांडेड आणि सप्लायड झाले. मग अशा पद्धतीनं 300 रुपीज 300ला 3000 क्वांटिटी. तर पर युनिट तुम्ही किती काढू शकता? 3000 डिवायडेड बाय 300 ते जे काही येईल ते कॅल्क्युलेशन येईल ते पर प्राईस युनिट इथं कन्सिडर करून तसं ते डिक्लेअर केलं जातं की ही प्राईस आता फिक्स झालेली आहे. आणि त्याच प्राईसला सगळे सेलर्स प्रोडक्ट सेल करत होते. कशामध्ये? तर परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये. पण आता त्याचं सगळं इतर इम्परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये ही मेथड फॉलो करत नाहीत. पण जनरली जेव्हा प्राईस फिक्सेशन होतं तेव्हा हा एक बेस असतो की डिमांड फोर्स आणि सप्लाय फोर्स कसा आहे हे बघून इथं प्राईस फिक्स केले जाते. म्हणजे जनरली आतासुद्धा इम्परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा हा जो त्याने थेअरीमधला बेस दिलेला होता त्याच्या पद्धतीनं डिमांड सप्लायचं स्टडी करून ॲनालिसिस करून प्राईस ठरवली जाते. आता ह्या इंटरसेक्शनचा हा अप्पर सेक्शन आहे बघा. ई पॉईंटचा हा अप्पर सेक्शन आहे आणि ह्या अप्पर सेक्शनला 500 आणि 400 ही प्राईस आहे. इथं बघा आता 500 आणि 400 प्राईस असताना सप्लायचे फिगर्स किती आहेत? 4000 आणि 5000 आणि डिमांडचे फिगर्स किती आहेत? 2000 आणि 1000. ऑब्वियसली आपण असं म्हणू शकतो की इथं सप्लाय हा डिमांडपेक्षा एक्सेस आहे. सप्लाय इज ग्रेटर दॅन डिमांड. तर या पोर्शनला आपण इथं एक्सेस सप्लाय असं दाखवत आहोत. म्हणजे तिचं इक्वेशन काय येणार आहे? एस एस इज ग्रेटर दॅन डिमांड. म्हणजे ईचा इक्विलिब्रियम पॉईंटच्या अप्पर सेक्शनमध्ये ह्या दोन सप्लाय आणि सप्लायचा काही भाग आणि डिमांडच्या काही कर्वचा भागामधला हा जो भाग आहे ह्याच्यामध्ये सप्लाय एक्सेस असतो. म्हणजेच इथं सप्लाय इज ग्रेटर दॅन डिमांड असतो. आणि हा ईचा जो लोअर सेक्शन आहे हा इथं म्हणजे सप्लाय इथं हाफ भाग येतो सप्लाय कर्वचा आणि डिमांड कर्वचा इथं हाफ भाग येतो. ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही हाफ पार्टमध्ये हा जो सेक्शन आहे हा लोअर सेक्शन आपण असं म्हणू शकतो. ई पॉईंट जो इक्विलिब्रियम पॉईंटच्या खालच्या बाजूला जो सेक्शन असतो जो या सप्लाय आणि डिमांड ग्राफने तयार झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर प्राइसेस बघितल्या तर त्या किती आहेत? 200 आणि 100. मग आता 200 प्राईस असताना डिमांड किती आहे? 4000 आणि 100 प्राईस असताना डिमांड किती आहे? 5000. आणि जर सप्लाय जर बघितलं तर 100ला सप्लाय आहे 1000 आणि 200ला सप्लाय आहे 2000. याचा अर्थ
इथं डिमांडचे फिगर्स जास्ती आहेत आणि सप्लाय कमी आहे, कारण इथं डिमांड जसं जसं प्राईस राईज होईल तसं तसं डिमांड कमी होत जातो आणि इथं जसं जसं प्राईस राईज होईल तसं सप्लाय वाढत जातो. तर हा जो ईच्या पॉईंटचा हा जो लोअर सेक्शन आहे, हा जो सेक्शन आहे, हा सेक्शन एस आणि डी या कर्वच्या काही भागाने तयार झाला, तिथं आपण डिमांड जास्ती आहे. सो वी कॅन फॉर्म द इक्वेशन डी डी इज ग्रेटर दॅन एस एस. म्हणजे काय, डिमांड इज ग्रेटर दॅन सप्लाय. इथं आपण एक्सेस डिमांड आहे असं म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं हे डिमांड ग्राफ ड्रॉ केला, सप्लाय ग्राफ ड्रॉ केला आहे. त्याचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो पॉईंट आहे हा, ह्याला आपण ई नाव दिलं आणि ई पॉईंटला प्राईस आहे 300 आणि त्याची क्वांटिटी डिमांडेड आहे 3000. तर ही काय झाली, इक्विलिब्रियम प्राईस झाली. इक्विलिब्रियम प्राईस इज द प्राईस ॲट विच डिमांड इज इक्वल टू सप्लाय. तर अशा पद्धतीनं आपण हे प्राईस फिक्सेशन इथं बघितलेलं आहे. तर परत एकदा मी एक व्हेरी फास्ट थोडंसं रिव्हिजन घेते. हा शेड्यूल आणि ग्राफ्सच रिव्हिजन घेणं महत्त्वाचं आहे. तर परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये प्राईस कशी ठरते, इथं आता पहिला कॉलम आहे प्राईस पर के जी ऑफ ॲपल्स 100पासून 500पर्यंत. मग क्वांटिटी डिमांडेड इथं डिक्रीज झालेली आहे, इथे क्वांटिटी सप्लायड इथं राईज झालेली आहे किंवा इन्क्रीज झालेली आहे. आणि ह्या दोन कॉलमचं कन्सिडरेशन करून पहिल्या दोन प्राईससाठी आपण डिमांड इज ग्रेटर दॅन सप्लाय असं म्हणू शकतो. तिसऱ्या प्राईसला आपण डिमांड इज इक्वल टू सप्लाय असं म्हणू शकतो. आणि शेवटच्या दोन प्राईसला इथं आपण डिमांड इज लेस दॅन सप्लाय आणि डिमांड इज लेस दॅन सप्लाय असं म्हणू शकतो. आणि हे शेड्यूल बघून आपण इथं काय केलेलं आहे, हे ग्राफ काढून त्याची इक्विलिब्रियम पॉईंट आपण ठरवलेला आहे, त्या पॉईंटला आपण प्राईस फिक्सेशन करतो आहे. तर इथं एक्स ॲक्सेसवर क्वांटिटी डिमांड सप्लाय दाखवले आहे, प्राईस वाय ॲक्सेसला प्राईस दाखवली आहे. पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम कन्सिडर करून आपण हे जे पॉईंट्स प्लॉट केलेले आहेत सगळे अकॉर्डिंग टू शेड्यूल. इथं आपल्याला डिमांड कर्व मिळतो आहे, इथं आपल्याला हा सप्लाय कर्व मिळतो आहे. बाय कन्सिडरिंग फर्स्ट अँड थर्ड कॉलम, पहिला आणि तिसरा कॉलम कन्सिडर करून आपण सप्लाय कर्व काढलेला आहे पॉईंट्स प्लॉट करून. आणि ह्या दोन्ही कर्वचे जे इंटरसेक्शन पॉईंट आहे तो आहे ई, ह्यालाच आपण इक्विलिब्रियम प्राईस असं म्हणतो. तर ह्या इक्विलिब्रियम प्राईस हे इंटरसेक्शन पॉईंटला प्राईस किती होती 300, क्वांटिटी डिमांडेड आणि सप्लायड किती होत्या 3000. म्हणजेच या पॉईंटला डिमांड इज इक्वल टू सप्लाय असं होतं.